नमस्कार, मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वृषभ राशी 17 फेब्रुवारीची अमावस्या तुमच्यासाठी कोणतं महाभारत घडवणार आहे. घरात मोठा तमाशा होणार आहे. तुमच्यासोबत खूप काही गोष्टी होणार आहे. यासाठी तुम्हाला अगोदरच सावधान करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तर वृषभ राशीच्या मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 17 फेब्रुवारीच्या अमावस्येचा वृषभ राशीवर होणारा विशेष प्रभाव सखोलपणे जाणून घेणार आहोत. ही अमावस्या काही महत्त्वाचे ज्योतिषीय संकेत देणार आहे. विशेषतः घरगुती वातावरण, नातेसंबंध आणि मानसिक स्थैर्याच्या दृष्टीने ही माहिती भीती निर्माण करायची नाही, तर योग्य वेळी सतर्क राहण्यासाठी आहे. ज्योतिषशास्त्र आपल्याला इशारा देत आहे, जेणेकरून आपण परिस्थिती अधिक समजूतदारपणे हाताळू शकतो. या दिवशी घरातील एखादा जुना विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतो. लहान गैरसमज मोठ्या स्वरूपात जाण्याची शक्यता असू शकते, परंतु योग्य उपाय आणि संयमाने कोणतीही परिस्थिती शांततेत बदलता येते. तर वृषभ राशीच्या मित्रांनो, ही अमावस्या नेमकी कसा प्रभाव करेल, घरातील तणाव टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी आणि अत्यंत एक असा सोपा पण प्रभावी उपाय जो तुमच्यासाठी संरक्षण कवचासारखा काम करेल, कारण हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुमची रास वृषभ असेल, तर तुम्ही वृषभ राशीच्या व्यक्ती असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वृषभ राशीचे सर्व श्रद्धावान बांधवांना 17 फेब्रुवारीची अमावस्या ही केवळ पंचांगातील एक स्थिती नसून ती सूक्ष्म ऊर्जेचा गूढ बदल घडवणारी वेळ आहे. चंद्र हा मनाचा फारक मानला जातो आणि अमावस्येला तो अदृश्य अवस्थेत जातो. त्यामुळे मनातील दडपलेल्या भावना वर येण्याची शक्यता वाढते. तर वृषभ ही पृथ्वी तत्वाची स्थिर आणि व्यावहारिक रास असल्यामुळे घरातील स्थैर्य टिकवणे ही वृषभ राशी मित्रांनो असं सूचित करतं की घरातील एखादा जुना विषय पुन्हा पुढे येऊ शकतो. एखादा गैरसमज, आर्थिक चर्चा किंवा जबाबदाऱ्यांचा मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. महाभारत हा शब्द येथे भीतीसाठी नाही, तर मतभेद तीव्र होऊ नये यासाठी सावधानाचा इशारा आहे. योग्य वेळी संयम ठेवला तर कोणतेही वाद टाळता येतो. ही वेळ केवळ घाबरण्याची नसून सहज राहण्याची आहे किंवा सतर्क राहण्याची आहे. अमावस्येच्या ऊर्जा आत्मपरीक्षणासाठी अनुकूल असतील, म्हणून या दिवशी शांतता आणि समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र सुख, ऐश्वर्य, नाती व भौतिक स्थैर्याचं कारक आहे. जेव्हा अमावस्येच्या काळात शुक्रावर इतर ग्रहांची सूक्ष्म दृष्टी पडते, तेव्हा नातेसंबंधांमध्ये संवेदनशीलता वाढते. घरातील वातावरण लहान सहान गोष्टी मोठ्या स्वरूपात दिसू शकतात. तुम्हाला स्थैर्य आवडते, पण जेव्हा परिस्थिती अनपेक्षित वळण घेते तेव्हा अस्वस्थता वाढू शकते. या दिवशी विशेषतः पती पत्नीमध्ये किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. तुमचे हट्टी स्वभाव कधीकधी परिस्थिती अधिक गुंतागुंतीची करू शकतो, म्हणून बोलण्यापूर्वी विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. तर ग्रहस्थिती तात्पुरती असते, पण शब्दांचा परिणाम दीर्घकाळ टिकतो. संयम आणि समजूतदारपणा हेच तुमचं संरक्षण कवच ठरेल. घरातील आर्थिक विषय हा वादाचा प्रमुख मुद्दा असू शकतो, म्हणून वृषभ राशीच्या मित्रांनो, आर्थिक सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यामुळे पैशाबाबत चर्चा करताना तुम्ही गंभीर होता. मात्र या अमावस्येच्या दिवशी कर्ज, गुंतवणूक किंवा मालमत्तेच्या चर्चेत गैरसमज निर्माण होऊ शकतात. पारदर्शक संवाद ठेवल्यास तणाव कमी होईल. कोणतीही गोष्ट लपवू नका, कारण घरातील सदस्यांना विश्वासात घ्या आणि ग्रहयोग सूचित करतात की संयम राखल्याने वाद कमी होतात. आणि निर्णय घाईत घेऊ नका, कारण निर्णय जर घाईत घेतले तर ते आपल्यासाठी खूप घातक असतात. तर वृषभ राशीच्या मित्रांनो, राहू आणि केतूचा सूक्ष्म प्रभाव संशयाची भावना वाढवू शकते. कारण वृषभ राशी स्थिर असली तरी मनात शंका निर्माण असल्यास ती खोलवर पसरली जाऊ शकते. बाहेरील व्यक्तीच्या बोलण्यावरून घरात तणाव निर्माण होऊ शकतो, म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घरातील गोष्टी घरातच राहू द्या.
अमावास्येच्या काळात मन अधिक संवेदनशील असतं, त्यामुळे प्रत्येक गोष्ट शांतपणे ऐकणं आणि मग निर्णय घेणं आवश्यक आहे. विश्वास टिकवणे हेच नात्याचं खरं रक्षण आहे. या ताणातून बाहेर पडण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे सकाळी लवकर उठून स्नान करून शांतपणे ध्यानधारणा करावी. वृषभ राशी पृथ्वी तत्वाची असल्यामुळे निसर्गाशी संपर्क ठेवणे, तुम्हाला स्थैर्य देणे, शांतता लाभणे. तुळशीसमोर दिवा लावा. यासाठी असा उपाय आणि जालिम उपाय आहे की तुळशीपुढे दिवा लावा, शांत बसा. शुक्राच्या संबंधित असलेल्या स्वच्छता आणि सुगंध यांना विशेष महत्त्व द्या. घरातील वातावरण शुद्ध ठेवणे, मनालाही शुद्ध ठेवणे. या दिवशी साधा आणि सात्विक आहार घेणे, यामुळे मनातील चिडचिड कमी होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठी गोष्ट कोणती आहे ती कशी टाळायची, तर एक महत्त्वाचं काम म्हणजे शब्दांवर नियंत्रण ठेवणे. पूर्ण दिवस मौन शक्य असेल तर जाणीवपूर्वक कमी बोलणं आवश्यक आहे. प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद द्या. एखादी गोष्ट पटली नाही तर त्वरित विरोध करू नका. काही क्षण शांत राहिल्यास वाद टळू शकतो. अमावास्येच्या ऊर्जा अंतर्मुख होण्यासाठी योग्य शिक्षण त्यामुळे आत्मपरीक्षण करा. तर पती पत्नीच्या नात्यातील सौम्यता राखणे अत्यंत आवश्यक आहे. अहंकारामुळे संवाद तुटेल. वृषभ राशी स्थिर मतातील असतील तरी समोरच्यांचं मत ऐकणे तितकंच महत्त्वाचं आहे. जुने विषय पुन्हा उकरून काढ बसू नका. क्षमा करण्याची वृत्ती ठेवा. एकमेकांसोबत शांत वेळ घालवा. देवदर्शन किंवा नामस्मरण एकत्र केल्यास सकारात्मकता वाढते आणि विश्वास आणि आदर हेच नात्याचे खरे आधार आहेत. त्याचबरोबर वृषभ राशीच्या मित्रांनो, तुम्ही जर लहान मुलं असेल तर पालक आणि लहान मुलांमध्ये मतभेद वाढू शकतात. तरुण पिढीचे व्यवहार वेगवेगळे असू शकतात. त्यांना समजावून घेण्यासाठी प्रयत्न करा. कठोर भूमिका घेण्याऐवजी संवाद साधा. अमावास्येच्या दिवशी घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून शांत वातावरणात चर्चा करावी. यामुळे गैरसमज दूर होतात. नेतृत्व म्हणजे निर्णय तेव्हा तर मार्गदर्शनच आहे. आता आरोग्याच्या बाबतीत तर आरोग्याच्या दृष्टीने वृषभ राशीच्या मित्रांनो, मानसिक तणाव टाळणे गरजेचं आहे. अमावास्येला अनिद्रा, थकवा किंवा डोकेदुखी जाणवू शकते, त्यामुळे योग्य विश्रांती घ्या. तर वृषभ राशीच्या मित्रांनो, अमावास्या ही नव्या सुरुवातीचं पूर्वतयार असते. अंधारानंतर प्रकाश येतो, त्याचप्रमाणे तणावानंतर समाधान मिळते. तर या काळात देवाच्या चरणी प्रार्थना करा, श्रद्धा करा. विश्वास मनाला धैर्य देतात. ज्योतिषशास्त्र मार्ग दाखवतात. प्रकृती आपल्या हातातून घडत असते. पूर्वजांचे स्मरण करणे ही लाभदायक ठरणार आहे. अमावास्येला साधे पाणी अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करा. घरातील स्वच्छता ठेवा. अव्यवस्था मनात गोंधळ निर्माण करते. सकारात्मक विचार ठेवा. प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणं आवश्यक नसते. संयम हेच सर्वात मोठं सामर्थ्य आहे. या दिवशी एक संकल्प करा की मी घरातील शांततेस प्राधान्य देईन. मी अहंकाराऐवजी समजूतदारपणा निवडेन. हा एक छोटा निर्णय अत्यंत मोठे संकट टाळू शकतो. ग्रहांची हालचाल तात्पुरती असते, पण आपले संस्कार कायमस्वरूपी असतात. वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये प्रचंड सहनशक्ती असते. हीच तुमची ताकद आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्थिर राहणं तुम्हाला जमलं. या अमावास्येला तुमच्या धैर्याची परीक्षा होऊ शकते, पण योग्य विचार आणि योग्य निर्णय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. तर 17 फेब्रुवारीची अमावास्या ही घाबरण्याची नाही तर जागरूक करण्याची वेळ आहे. संभाव्य मतभेद टाळण्यासाठी मौन, संयम, संवाद, स्वच्छ आणि साधना हेच प्रभावी उपाय आहेत. तर घरातील वातावरण प्रेमाने सांभाळा. प्रत्येक संकटांना एक शिकवण द्या. आणि वृषभ राशीच्या मित्रांनो, अमावास्या अंतर्मन शुद्ध करणारी आणि घरातील सौहार्द टिकवण्यासाठी ठरो. हीच सदिच्छा. ग्रहस्थिती ही कायमस्वरूपी नसते, पण आपला दृष्टिकोन आणि आपली कृती आपल्या भविष्यातील मोठा फरक घडवतो. 17 फेब्रुवारीच्या अमावास्या वृषभ राशीसाठी संयम, संवाद आणि आत्मपरीक्षणाचा संदेश घेऊन येत आहे. घरातील शांतता टिकवण्यासाठी तुमचे शब्द, तुमचा स्वभाव आणि तुमचे संयम अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. लक्षात ठेवा, कधीकधी मोठा वाद टाळण्यासाठी फक्त शांत राहणे उत्तम आहे. तर ज्योतिषशास्त्र दिशा दाखवते, पण निर्णय तुमच्या हातात आहे. जर तुम्हाला अशी सखोल आणि आध्यात्मिक राशी भविष्य हवी असेल तर भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.